नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास चोरगडे, VRM फिजिक्स क्लासेस धाराशिव. आज आपण MST CETची PYQची सिरीज चालू करणार आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक चॅप्टर वाईज MST CETचे 2025 पर्यंतचे आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहेत. त्यातला आपला पहिला चॅप्टर आपण सुरू करणार आहोत, मोशन इन वन डायमेन्शन्स. तर त्याचे जे क्वेश्चन्स आहेत एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, the velocity of time graph the velocity time graph of a body moving in a straight line is shown in figure. The ratio of displacement to distance traveled by the body in 0 to 8 seconds. 0 to 8 सेकंद मध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले ते फाइंड करायचं आहे. याच्यामध्ये त्या डिस्प्लेसमेंट डिस्टन्सचा काय फरक आहे किंवा कसं फाइंड करायचं. वेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया घेतला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळून जाते, डिस्टन्स पण मिळते. पण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन असते, म्हणजे त्याचे साईन पण घ्यायचे. तर आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे त्याचं फक्त मॅग्निट्यूड घ्यायचंय. बघू आपण. मग पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट फाइंड करू आपण. डिस्प्लेसमेंट. ओके. डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आपलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते फाइंड करायचं आहे. एरिया ऑफ द ग्राफ. तर इथं रेक्टँगल आहेत सगळे तयार झालेले. लेंथ इंटू ब्रेड आहे, 3x2 आहे. फर्स्ट 3x2. दुसरा निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये आहे, मायनस. लेंथ इंटू ब्रेड 2x1. 2x1. ओके. नेक्स्ट आहे 2x2 प्लस 2x2. 2x2. नेक्स्ट आहे निगेटिव्ह मध्ये 2x1 मायनस 2x1. आणि पुढे आहे प्लस 2x2. 2x2. हे कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला यातून डिस्प्लेसमेंट मिळून जाईल. 3x2 6 मायनस 2 प्लस 4 मायनस 2 प्लस 4. फायनली मिळून गेलं 6 आणि 4 10 आणि 4 14 वाजत 4 10 आलं. हे डिस्प्लेसमेंट झालं. हे काय मिळालं आपल्याला? डिस्प्लेसमेंट. आपल्याला फाईंड करायचं पुढे डिस्टन्स. डिस्टन्स फाईंड करायला सेम टाइम मधलं डिस्टन्स आहे, म्हणजे ते सिंपल आहे. काय ते मायनस जे घेतलेले ते पण सगळे प्लस घ्यायचे, डिस्टन्स मिळून जाईल. सेम टाइम मधलं डिस्टन्स आहे. 3x2 प्लस 2x1 प्लस 2x2 प्लस 2x1 प्लस 2x2. आणि फायनली ॲडिशन करू सगळ्यांची. मल्टिप्लिकेशन 6 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 प्लस 4. टोटल किती झाले? हे होते 18. हे झालं डिस्टन्स. आपल्याला ह्या दोघांचा रेशो विचारलेला आहे. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय डिस्टन्स. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे 10, डिस्टन्सची व्हॅल्यू आहे 18. त्याच्यामधून आपल्याला 2 2 कॅन्सल झाला. 5 डिवायडेड बाय 9. 5/9. 5/9 आपला रेशिओ मिळाला. करेक्ट आहे. बघा पोरांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन असा आहे, at any time t coordinates of moving particle are x is equal to at square plus y equal to bt square. स्पीड ऑफ द पार्टिकल. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट, दोन कोऑर्डिनेट दिलेले, तर त्यातून आपल्याला रिझल्टंट वेलॉसिटी म्हणजे स्पीड फाइंड करायची असेल तर वेक्टर मधला रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज करू. पण त्याच्या आधी आपण एक्स आणि वाय डायरेक्शन मधली वेलॉसिटी फाइंड करू. सिंपल. कशी? तर एक्स दिलेला आहे, त्यातून वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू dx/dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे at स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टाइम t. सिंपल आहे. वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन 2at स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2at. वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन फाइंड करू आपण. vy इज इक्वल टू dy/dt. डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू दिली bt स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम t. वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन इज इक्वल टू bt स्क्वेअर 2bt. t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t 2bt. ओके. तर यांचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. वेलॉसिटीचे व्हॅल्यू लिहिली आपण. vx स्क्वेअर 2at आहे, त्याचा स्क्वेअर 4a स्क्वेअर टी स्क्वेअर. 4a स्क्वेअर टी स्क्वेअर. वाय डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी आहे, त्याचा स्क्वेअर 4b स्क्वेअर टी स्क्वेअर. ओके. आणि कॉमन काय निघते याचे स्क्वेअर रूट मध्ये 4a स्क्वेअर कॉमन निघते, ब्रॅकेटमध्ये राहिला 4t स्क्वेअर कॉमन निघते आपल्याकडं.
4 इंटू टी स्क्वेअर कॉमन निघते, राहिला ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ह्या 4t स्क्वेअरचं स्क्वेअर रूट निघते 2t. ओके, पोरांना बरोबर आहे? बरोबर आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे झालं आपले रिझल्टंट वेलॉसिटी. v इज इक्वल टू 2t इन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे ऑप्शन करेक्ट आहे. लिहून घ्या. वेळ लागत असेल तर पॉज करायचा व्हिडिओ, लिहून घ्यायचंय, नंतर पुढे कंटिन्यू करायचंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन असा आहे, द ॲक्सेलरेशन टाइम ग्राफ ऑफ द बॉडी स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट इज गिवन बिलो मॅक्झिमम स्पीड. ॲक्सेलरेशन टाइम ग्राफचा एरिया घेतल्यानंतर आपल्याला तिथं स्पीड मिळते किंवा वेलॉसिटी मिळते. बघू आपण. स्पीड म्हणजे एरिया ऑफ गिवन ग्राफ, एरिया ऑफ ॲक्सेलरेशन टाइम ग्राफ. ॲक्सेलरेशन टाइम ग्राफचा एरिया घेतला तर त्यातून आपल्याला मिळते काय? स्पीड किंवा वेलॉसिटी. नेक्स्ट, एरिया म्हणजे हाफ इंटू बेस इंटू टाइम, ट्रायंगल येतो. हाफ इंटू बेस इंटू टाइम, सिंपल क्वेश्चन आहे. 1/2 इंटू बेसची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे, आणि बेस इंटू हाईट, सॉरी, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट अँगल ट्रायंगल आहे. बेस 10 आहे आणि त्याची जी हाईट आहे ती 8 आहे. कॅल्क्युलेशन केलं, 2 न डिवाइड केलं, ह्याचा आन्सर मिळते 40 मीटर पर सेकंद. म्हणजे त्या ग्राफचा जो एरिया आहे तेच आपलं स्पीडची व्हॅल्यू मिळाली. ओके, नेक्स्ट. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेकल रन्स ऑन अ स्ट्रेट रोड of length L. It travels half of its distance with speed v and remaining half distance with speed v/3. Remaining halfच असणार आहे, हाफ म्हणलो मी पण. ट्रॅव्हल्स हाफ द डिस्टन्स विथ स्पीड v and remaining distance with speed v/3. ते कंडिशन आहे, सिंपल कंडिशन. लक्षात काय ठेवायची? तर स्पीड डिफरंट, डिस्टन्स सेम. नीट लक्ष द्या. डिफरंट स्पीड्स आहेत, एक v आणि v/3 आहे. डिस्टन्स सेम असेल तर त्या ठिकाणी ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, कंडिशन आधी लिहितो मी. फॉर डिफरंट स्पीड, वेलॉसिटी डिफरंट, डिस्टन्स सेम असेल, डिस्टन्स सेम, प्रत्येक वेळेस डिस्टन्स सेम इक्वल डिस्टन्स असेल, ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आहे व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू नंबर ऑफ वेलॉसिटीज डिवायडेड बाय 1/v1 प्लस 1/v2 प्लस अँड सो ऑन प्लस 1/vn. एन नंबर ऑफ वेलॉसिटीज असतील तिथं. इथं आपल्याला दोनच वेलॉसिटी दिलेली आहेत, v आणि v/3. ॲव्हरेज स्पीड जी आहे ती फाइंड करायला, ॲव्हरेज स्पीड फाइंड करायची आपल्याला. v ॲव्हरेज इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू 2 दिलेली, दोनच वेलॉसिटी घ्यायच्या, 1/v1 प्लस 1/v2. आता इथं v1 v2 च्या व्हॅल्यू v आणि v/3 दिलेले आहेत. 2 डिवायडेड बाय 1/v प्लस 1/v/3, 1/v/3. 3 हा 1 ला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, त्याचं कॅल्क्युलेशन असं होतंय 2 डिवायडेड बाय 1/v प्लस 3/v. नेक्स्ट, डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, 1/v 3/v, डिनॉमिनेटर सेम आहे, ऍडिशन करता येते आपल्याला. 2 डिवायडेड बाय 4/v, v न्यूमरेटरला जाईल, 2v डिवायडेड बाय 4, 2 कॅन्सल झाला, v/2. ॲव्हरेज स्पीड जी आहे या कंडिशन मध्ये दिलेली ती आहे v/2. v/2 हे आन्सर आहे, सी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, ऑप्शन जो आहे आपला तो कोणता आलेला आहे? सी ऑप्शन, सी. या पद्धतीनं सोल्युशन आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. कंडिशन काय? डिफरंट स्पीड, डिस्टन्स सेम. त्यावेळेस ॲव्हरेज स्पीड फाइंड करायला n अपॉन 1/v1 प्लस 1/v2 प्लस 1/v3 अँड सो ऑन. बरोबर आहे पोरांनो? लक्षात ठेवा हे सगळं. नेक्स्ट दिलेलं आहे, 2 cars start from a point at the same time in a straight line and their positions are represented by x1 and x2. At what time do the cars have same velocity? दोघांची velocity सेम कुठल्या टाइमला येईल ते आपल्याला फाइंड करायचे. velocity of particle 1 is equal to velocity of particle 2. दोघांची velocity सेम आणायची.
दिलेली. तर बघा इकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला चेंज इन डिस्प्लेसमेंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट x1 विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट x2 विथ रिस्पेक्ट टू टी. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतोय एटी प्लस बीटी स्क्वेअर. एटीचा डेरिव्हेटिव्ह ए प्लस बीटी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2bt इज इक्वल टू इथं आहे x2. एफ टीचा डेरिव्हेटिव्ह एफ येतो मायनस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंडेक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आणायचा आणि राहिलेला इंडेक्स एकनं कमी करायचा. आपल्याला ॲट व्हॉट टाइम डू द कार्स हॅव सेम व्हेलॉसिटी. टाइम फाइंड करायचा आहे. म्हणजे काय करायचंय तर टाइमची व्हॅल्यू एका साईडला आणावं लागतील. आता 2bt प्लस 2t राहिलेले कॉन्स्टंट एका साईडला एफ मायनस ए. टी कॉमन घेतला, 2 कॉमन घेतला, 2t कॉमन घेतला, बी प्लस 1 राहील शिल्लक राहिलं एफ मायनस ए. नेक्स्ट टी फाइंड करायचंय. टी इज इक्वल टू एफ मायनस ए डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी प्लस 1. हे आहे आपलं आन्सर फायनल. एफ मायनस ए डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी प्लस 1. डी ऑप्शन आहे करेक्ट. डी ऑप्शन. ओके, सिंपल कन्सेप्ट आहेत. सोल्युशन सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Coordinates of a moving particles at any time t are given by x and y, where alpha and beta are constant. The speed of the particle at time t is given by. इथं पण परत स्पीड विचारली. एक्स डायरेक्शन मधली फाइंड करायची, वाय डायरेक्शन मध्ये फाइंड करायची, दोघांचा रिझल्टंट घ्यायचा आहे. आपण पहिल्यांदा वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. एक्सची जी व्हॅल्यू दिली ती अल्फा इंटू टी क्यूब आहे. टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह अल्फा इंटू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू टी स्क्वेअर झाला. सिमिलरली वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन फाइंड करायची. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम टी इज इक्वल टू बीटा इंटू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू टी स्क्वेअर. ह्या दोघांची रिझल्टंट व्हेलॉसिटी फाइंड करायची म्हणजे व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. ओके, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्सची व्हॅल्यू आहे अल्फा 3t स्क्वेअर, अल्फा इंटू 3t स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीटा इंटू 3t स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर करा सेपरेट. स्क्वेअर केल्यानंतर अल्फा स्क्वेअर 9t⁴ प्लस बीटा स्क्वेअर 9t⁴. 9t⁴ स्क्वेअर रूट मध्ये कॉमन निघतंय. 9 इंटू t⁴ कॉमन घेतला काय राहते पोरांनो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर राहते. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर राहिला. 9t⁴ त्याचं स्क्वेअर रूट निघतंय. 3t स्क्वेअर रूट घेतला राहिला आपल्याकडं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. क्लिअर आहे. तर हे आहे आपलं सोल्युशन आन्सर. व्ही इज इक्वल टू 3t स्क्वेअर इंटू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये. क्लिअर आहे. ओके बरोबर, सोपं आहे ना. Body covers half of its distance with speed u and other half distance with speed v, the average speed. याच्या आधी क्वेश्चन बघितला होता आपण. डिफरंट स्पीड सेम डिस्टन्स, हाफ डिस्टन्स विथ स्पीड u, हाफ डिस्टन्स विथ स्पीड v. डिफरंट स्पीड्स किंवा डिफरंट वेलॉसिटीज विथ सेम डिस्टन्स. तर ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. कंडिशन लिहितोय परत एकदा. डिफरंट वेलॉसिटी सेम डिस्टन्स, डिफरंट वेलॉसिटी सेम डिस्टन्स. ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आता ॲव्हरेज स्पीड फाइंड करायची. व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1 बाय v1 प्लस 1 बाय v2. एन नंबर ऑफ वेलॉसिटीज दिले असते, इथं 2 दिले आहेत. 2 डिवायडेड बाय 1 बाय u प्लस 1 बाय v. ॲडिशन करायची 2 डिवायडेड बाय v प्लस u डिवायडेड बाय v प्लस u डिवायडेड बाय u इंटू v. u इंटू v 2ला मल्टिप्लिकेशन मध्ये. ॲव्हरेज स्पीड आहे आपली 2 इंटू u इंटू v डिवायडेड बाय u प्लस v. 2uv डिवायडेड बाय u प्लस v. क्लिअर आहे. 2uv डिवायडेड बाय u प्लस v. ऑप्शन ए आहे आपला आन्सर. सोपं आहे. सोपं तर आहेच.
कळलं पाहिजे मेथड काय आहे, काय दिले ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A body of mass m moving with velocity v explodes into two equal parts. If one part comes to rest and other part moves with velocity v naught, what would be the value of v naught? आता इथं क्वेश्चन जो आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा क्वेश्चन आहे. बघा इकडं एक पार्टिकल आहे, बॉडी आहे, त्याचं मास एम आहे, त्याची वेलॉसिटी व्ही आहे आणि हे मूव्ह होत असताना काय होते, एक्सप्लोजन झाले आणि याचे दोन पार्ट तयार झाले. तर एक पार्ट जो आहे त्याचं दोन इक्वल पार्टमध्ये कन्वर्ट झाले. तर एकाचं मास होते m/2, दुसऱ्याचं मास पण m/2च असेल आणि मग याच्यामध्ये वन पार्ट कम्स टू रेस्ट, ह्याची व्हेलॉसिटी जी आहे ती 0 झाली आणि ह्याची व्हेलॉसिटी जी आहे ती v2 आपल्याला फाइंड करायची आहे. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर सॉल्व्ह करायला एकदम सोपं होते. फॉर्म्युला आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम फॉर्म्युला लिहितो. P1 इज इक्वल टू P2. P1 म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. mv इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी m/2 इंटू 0 प्लस मास इंटू व्हेलॉसिटी m/2 इंटू v2. 0 झाला. mv इज इक्वल टू m/2 इंटू v2. मास मास कॅन्सल झाला. मास मास कॅन्सल झाला. 2v इज इक्वल टू v2. v2 ची वेलॉसिटी जी आहे दुसऱ्या पार्टिकलची वेलॉसिटी किती झाली 2v. ऑप्शन सी आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. परत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, लॉज ऑफ मोशन चॅप्टरमध्ये अजून ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतील. हे तात्पुरतं तरी लक्षात ठेवा. हे त्या चॅप्टरमध्ये त्या कन्सेप्ट झाल्यानंतर सिक्वेन्सनी बरेचसे क्वेश्चन येतील. ओके, नेक्स्ट आहे. A body of mass 5 kg is moving in a straight line. Relation between its displacement and time is what is the force acting on it at end of 5 seconds. तर फोर्स फाइंड करण्यासाठी F इक्वल टू एम ए फॉर्म्युला आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो. दिलेलं डिस्प्लेसमेंट आहे मास F इक्वल टू एम ए. सगळ्यात सिंपल. डिस्प्लेसमेंटवरून वेलॉसिटी, वेलॉसिटीवरून ॲक्सलरेशन फाइंड करू, ॲक्सलरेशन F इक्वल टू एम ए यूज करू आपण. तर बघा इकडं वेलॉसिटी फाइंड करू आधी. चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक सेपरेट लिहित चला. 3t² मायनस 2 इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 1, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 10चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू 3t² मायनस 2. परत ॲक्सलरेशन फाइंड करायचंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. बरोबर आहे पोरांनो? बरोबर आहे. 3 इंटू t², t²चा डेरिव्हेटिव्ह 2t मायनस 2 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. तर a इज इक्वल टू 3 इंटू 2 6 इंटू टी. तर टीची व्हॅल्यू किती ठेवायला सांगितले ॲट द एंड ऑफ 5 सेकंद. टी इक्वल टू 5 सेकंद ठेवा. टी इक्वल टू 5 सेकंद. एक्सलरेशन a इज इक्वल टू 6 इंटू 5 इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एक्सेलरेशन 30 मिळालं. फोर्स विचारलेला आपल्याला. F इज इक्वल टू m इंटू ए. मासची व्हॅल्यू 5 kg आहे. 5 इंटू एक्सेलरेशन 30 इज इक्वल टू 150 न्यूटन. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, कन्सेप्ट लक्षात ठेवत चला, सोडवायची मेथड लक्षात ठेवत चला. रिपीट होत आहेत बऱ्याचशा गोष्टी. रिपीट डिफरन्शिएशन रिपीट झाले बऱ्याच वेळा. ओके, नेक्स्ट. Vehicle moving with 15 km per hour comes to rest by covering 5 meter distance by applying brakes. Moving इनिशियल वेलॉसिटी दिली, नंतर काय झाले डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 5 मीटर आणि काय झाले ते रेस्टमध्ये आलेले. 15 किलोमीटर पर आवर आहे, त्याचं मीटर पर सेकंद करून घेऊ आपण. हे जे आहे याचं मीटर पर सेकंद. 15 इंटू काय करायचं 5/18 न मल्टिप्लाय करा. 3 डिवाइड होईल. 3×5 15, 3×6 18, 25 डिवायडेड बाय 6 मीटर पर सेकंद. एक इनिशियल वेलॉसिटी जी आहे v1 म्हणून आपण त्याला. इनिशियल वेलॉसिटी v1 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 6 मीटर पर सेकंद झालं. त्यात पुन्हा डिस्टन्स दिलेलं आहे दुसरं. s इज इक्वल टू 5 मीटर.
फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे आपल्याला, ही इनिशियल व्हेलॉसिटी झाली, इनिशियल व्हेलॉसिटी झाली, डिस्प्लेसमेंट आहे आणि ब्रेक लावल्यानंतर ते रेस्टमध्ये आलेलं आहे. डिस्प्लेसमेंट 5 मीटर कव्हर केल्यानंतर फायनल व्हेलॉसिटी किती झाली, 0 झाली. व्हेलॉसिटी दिलेली 2, डिस्प्लेसमेंट आहे आणि परत अजून काय केलेले, सेम व्हेकल आहे. पुढं काय दिलेले, ब्रेक अप्लाय केलेले, परत पुन्हा ते रेस्टमध्ये आलेलं आहे. ॲक्सलरेशन यातलं आधी फाईंड करू कॉमन ॲक्सलरेशन. तर थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केला, v² इज इक्वल टू u² प्लस 2a s. हे जे व्हेकल आहे ते स्टॉप होते, म्हणजे रिटार्डेशन असेल ते बघू पुढं. v0 आहे, स्क्वेअर इज इक्वल टू यूची व्हॅल्यू 25/6 आहे, 625 डिवायडेड बाय 36 प्लस 2a ची व्हॅल्यू 5 आहे. ओके, सगळ्या व्हॅल्यू 10 इकडे आणला आपण. काय केलं, 5 × 10a इज इक्वल टू, हे मायनस झालं, मग मायनस 625 डिवायडेड बाय 36. यातून a इज इक्वल टू 625 डिवायडेड बाय -10 इज इक्वल टू, हे ॲक्सलरेशन मिळालं. ह्याला 5 जर डिवाइड केलं तर हे इंटू 36 आहे. ओके, 5 डिवाइड केलं, 5 डिवाइड केलं, 125 डिवायडेड बाय 5 2 10, 72 -72 आहे, असं राहू द्या. -125 डिवाइड बाय 72. ही ॲक्सलरेशन पुन्हा काय करायचे, 45ची जी व्हॅल्यू आहे तिथं आपल्याला एकदा यूज करायचे. तर ही जी व्हॅल्यू आहे त्याला मी परत अजून काय करतो, मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करतो. 5/18 मल्टिप्लाय करू, मीटर पर सेकंद झालं. 9 डिवाइड केलं, 9 5 45, 9 2 18, 25 डिवायडेड बाय 2 मीटर पर सेकंद. पुन्हा आणखीन एकदा काय केलं, फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू, इनिशियल व्हेलॉसिटी घातली. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती 25 डिवायडेड बाय 2 मीटर पर सेकंद. फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. डिस्प्लेसमेंट विचारलेले, ॲक्सलरेशन माहिती. सगळ्या जर व्हॅल्यू एकदा परत ठेवल्या तर आपल्याला नवीन डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मिळेल. तर इक्वेशन, थर्ड इक्वेशनच, v² इज इक्वल टू u² प्लस 2a s. फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. इनिशियल व्हेलॉसिटी 625 डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंटू ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आहे -125 डिवायडेड बाय 72 इंटू डिस्प्लेसमेंट s. ओके, काय करू, पूर्णच व्हॅल्यू, हा 2 आणि हा 36 राहील, 36. हा -125s डिवाइड बाय 36 लेफ्ट साईडला प्लस होते, म्हणजे 125 डिवायडेड बाय 36 इंटू s इज इक्वल टू 625 डिवायडेड बाय 4. आता राईट साईडला मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये बघू कसं होते ते. तर 625 डिवायडेड बाय 4 इंटू काय झाले, 36 न्यूमरेटरला, 125 डिव्हिजनमध्ये, 36 डिवायडेड बाय 125. हे किती झालं, 4, हे 9, 125, हे 5 झालं. म्हणजे डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू 9 आणि 5 45 मीटर, 45 मीटर. हे आहे आपलं फायनल आन्सर. दोनदा कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलेलं आहे. कॅल्क्युलेशन थोडे स्पीडने लिहिलेत पण सोपं आहे सगळं. पहिल्यांदा तर हे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करावं लागते. 5/18 मल्टिप्लाय करायचं, ते एक लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन येणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत, जे विसरलेले असतात, लक्षात राहिलेले नाहीत, वाचलेले नसेल, पहिल्यांदाच बघत असाल तर हे सगळं काय करायचं, तुम्हाला लक्षात ठेवायच्यात नवीन येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या. ओके, इक्वेशन लिहिताना, अभ्यास करत असताना पॉज करून, व्हिडिओ पॉज करून लिहा तुम्ही. नेक्स्ट, 2 spherical raindrops each of surface रीच द सरफेस ऑफ द अर्थ. स्पेरिकल रेनड्रॉप जे आहेत ते अर्थच्या सरफेसकडे पोहोचायला लागले तर विथ टर्मिनल व्हेलॉसिटीज v1 आणि v2, v1 अपॉन v2, v1 डिवायडेड बाय v2 इज इक्वल टू 16/9. ही आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड चॅप्टर मधला जो आहे क्वेश्चन आहे, घेऊ तरी बी आपण आता इथं. व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टर्मिनल, व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. v1 बाय v2 इज इक्वल टू r1 स्क्वेअर बाय r2 स्क्वेअर इज इक्वल टू 16/9. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. विचारलं का, द रेशिओ ऑफ देअर सरफेस एरिया a1/a2. स्पेरिकल असतात, स्पेअरचा सरफेस एरिया 4πr² असा असतो. 4
पाय r1 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय r2 स्क्वेअर. पोरांना लक्षात ठेवा हे. ओके. तर सरफेस एरिया A1/A2 इज इक्वल टू r1 स्क्वेअर बाय r2 स्क्वेअर. आपल्याकडे तर r1 स्क्वेअर बाय r2 स्क्वेअर ही ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली आहे, तीच आहे r1 स्क्वेअर बाय r2 स्क्वेअर इक्वल टू 16/9. म्हणजे सरफेस एरियाचा जो व्हॅल्यू आहे किंवा रेशो आहे तो 16/9च येते. काही डोकं लावायची गरज नाही. फक्त सिंपल लिहित चालायचं, कॉम्प्लिकेटेड काही करायचं नाही. ओके. नेक्स्ट पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. थांबू इथं. थँक्यू.